हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मठा मुगाची भजी। एक वाटी आपण मठाची डाळ घेतली, एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि छोटी वाटी सफेद उडीद डाळ घेतलेली आहे। ही वाटी घेतली आपण मठा मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी सफेद उडीद डाळ घेतलेली आहे। आपण 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे आणि आता आपण वाटून घेणार आहोत। बारीक करण्यासाठी आपण 5-6 बारीक मिरच्या घेतल्या आहे, 2 जाड मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेणार आहोत आणि कोथिंबीर घेणार आहोत। यात आपण जिरं पण घेतलेलं आहे। अशा पद्धतीने सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण आता याच्यात हिंग, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, आता मीठ टाकणार आहोत। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ बऱ्यापैकी पातळ असतं, त्यामुळे आपण सोडा नाही टाकायचा आहे। सोडा जर टाकला तर खूप तेलकट होतात आणि खाल्ले जात नाही। चांगलं व्यवस्थित पिटून घ्यायचं आहे आणि जेव्हा करायची तेव्हाच मीठ टाकायचं आहे, नाही तर याला पाणी सुटतं पिठाला आणि भजी नीट होत नाही। गरम करायला कढईमध्ये तेल टाकलं आहे, गरम होतं आहे कढई। आता कढई चांगली व्यवस्थित गरम झाली की तेल भजी करणार आहोत आपण। तेल चांगलं गरम होत आहे। रव्याला आपण मिरच्या तळायला घेतल्या आहे, मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहे, भज्यांसोबत एकदम छान लागतात। लालसर कुरकुरीत होऊ द्यायचे। असे चांगले लालसर होऊ द्यायचे। झाली आपली मूग डाळीची भजी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।